नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी फ्लॉवर शेपमध्ये कचोरी. तर आलू कचोरी आज आपण बनवतोय. तर नेहमी आपण कचोरी जी खाल्लेली आहे तर ती राऊंड शेपमध्ये खाल्लेली आहे, पण आजची फ्लॉवर शेपमध्ये खूप अशी सुंदर मी कचोरी बनवणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे मैदा, थोडासा ओवा, खायचा सोडा आणि आपल्याला लागणार आहे पीठ मळण्यासाठी पाणी. पिठामध्ये मी थोडंसं मीठ आणि तेलसुद्धा टाकणार आहे. तर पिठाचं प्रमाण तुम्ही तुम्हाला किती कचोरी बनवायची त्यानुसार कमी जास्त करू शकता. अगदी सुंदर अशी कचोरी दिसते बरं का ही तयार केल्यानंतर. सुंदर अशी फुलं तयार होतात. तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे पीठ मळून. तर मी इथं एक ताट घेते आणि त्या ताटामध्ये पीठ मळून घेणार आहे. मैद्याचं पीठ मी सुरुवातीला टाकून घेते. आता मी टाकणार आहे खायचा सोडा. थोडासा ओवा घेतलेला आहे हातावरती टाकून आणि तो हाताने चोळून आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे पिठामध्ये. म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो आणखीन छान लागेल पिठामध्ये. आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. थोडंसं तेलसुद्धा आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. तर हे थंडच तेल आहे, मी गरम वगैरे करून घेतलेलं नाही. तर पदार्थ तोच, पण बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि अगदी सुंदर असे दिसणारे फ्लॉवर शेपमधली आलू कचोरी आज आपण कशी बनवायची तेही अगदी सोप्या पद्धतीनं ते मी दाखवते. तर पिठामध्ये मी सगळं साहित्य टाकून घेतल्यानंतर सुरुवातीला पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते बरं का. म्हणजे खायचा सोडा, मीठ, ओवा, तेल वगैरे जे आहे ते पिठाला छान असं लागलं जाईल आणि आपली कचोरी आणखीन छान बनेल. तर हे पीठ मळताना सुद्धा खूप जास्त पातळ मळायचं नाही. अगदी थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, पीठ मळायला सुद्धा मी थंडच पाणी घेतलेलं आहे बरं का. आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा घट्टसुद्धा मळायचं नाही. तर अगदी थोडं पाणी टाकून मी हे मैद्याचं पीठ जे आहे ते कचोरी बनवण्यासाठी मळून घेणार आहे. तर ज्यावेळेस ही कचोरी तुम्ही तयार करून बघाल त्यावेळेस आपल्या छोट्या मुलांना वगैरे सुद्धा खूप आवडतील बघा, कारण की त्या दिसायला सुद्धा अगदी वेगळ्या आहेत. तर थोडंसं पाणी टाकून मी पीठ मळून घेतलेलं आहे बघा. आणि थोडंसं तेल वरती टाकून घेतलेलं आहे. आणि तेल लावून मी हे पीठ मळून घेते. तर थोडंसं तेल लावून घेतलं आणि मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर हे पीठ आपण बाजूला मळलेलं पीठ ठेवणार आहे. तोपर्यंत आपण कचोरीमध्ये स्टफिंग जे तयार करायचं आहे आपल्याला बटाट्याचं. तर पीठ आपण मळून ठेवलेलं आहे आणि आज आपण बनवतोय फ्लॉवरवाली आलू कचोरी. तर अगदी छान अशा शेपमध्ये आपण आजची कचोरी बनवणार आहे. तर त्यासाठी मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. ग्रीन पीस घेतलेला आहे थोडंसं. सुरुवातीला आपल्याला हा बटाटा जो आहे तो हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे. तर पीठ आपण सुरुवातीलाच मळून ठेवलेलं आहे. आता आपण आलू कचोरी बनवण्यासाठी आलूची भाजी, बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर हे बघा, हे बटाटे मी हाताने व्यवस्थित मॅश करून घेते. तर आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर मी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर अगदी छान अशा फ्लॉवरच्या शेपमध्ये आपण आज आलू कचोरी बनवते. तर आपण नेहमी गोल आकाराच्या कचोरी खाल्लेल्या आहेत किंवा खातो, पण आजची रेसिपी जी आहे ती दिसायला एकदम भारी दिसणार बरं का, आणि मुलंसुद्धा आवडीनं खाणार. तर आजकाल ट्रेंड सुरू आहे पदार्थ म्हणजे आपण जे सुरुवातीपासून खातो तेच, पण ती बनवायची पद्धत थोडीशी वेगळी असते. त्यामुळे मी सुद्धा वेगळे अशा पद्धतीचे पदार्थ ट्राय करते. तर तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित.
थोडीशी मोहरी मी तेलामध्ये टाकून घेते. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. आता मी टाकणार आहे जिरं. गॅस बारीक करून घेते. तर सुरुवातीला मी ग्रीन पीस थोडेसे टाकून घेते तेलामध्ये. तर मी ग्रीन पीस धुवून घेतले होते स्वच्छ पाण्याने. तर तेलामध्ये आपल्याला सुरुवातीला 1-2-3 मिनिटे हे ग्रीन पीस भाजून घ्यायचे आहे. तर हे ग्रीन पीस शिजायला वगैरे खूप जास्त वेळ लागत नाही. त्यामुळं 1-2-3 मिनिटे आपण सुरुवातीला तेलामध्ये ग्रीन पीस फक्त परतून घेतोय छान असे. 2-3 मिनिटे मी ग्रीन पीस छान परतून घेतले. आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. थोडीशी हळद मी टाकून घेते. धनेपूड, जिरेपूड, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते मी. हे व्यवस्थित मिक्स करून घेते सुरुवातीला. गॅस मसाले टाकताना थोडासा बारीकच ठेवायचा, म्हणजे ते करपणार वगैरे नाही. तर अगदी तुम्ही सुरुवातीला जरी अशा पद्धतीची कचोरी बनवत असाल तरी सुद्धा तुम्हाला नक्की जमेल. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मॅश करून घेतलेला बटाटा. तर मी बटाटा छान असा हाताने स्मॅश केलेला आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळं या भाजीला किती छान रंग आलेला आहे बघा. तर तुम्ही याच्या जागी आपलं घरगुती लाल तिखटसुद्धा टाकू शकता, किंवा हिरवी मिरची बारीक करून जरी टाकली तरीसुद्धा चालेल. आणि जरी आपल्याला आणखीन थोडंसं तिखट हवं असेल तर याच्यासोबतच तुम्ही आपलं घरगुती लाल तिखट जे आहे ते सुद्धा टाकू शकता. म्हणजे काश्मीरी लाल मिरची पूड आणि थोडंसं आपलं घरगुती लाल तिखट आहे ते जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. पण मी नाही टाकलेलं, फक्त काश्मीरी लाल मिरची पूड टाकलेली आहे. तर हे बघा अगदी छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तर मिठाशिवाय कोणत्याच पदार्थाला चव येत नाही, मग तो कितीही भारी असो, मीठ हे पाहिजेलच. तर ते विसरून चालणार नाही आपल्याला. मग किती छान पदार्थ बनवला तरी त्याचा काही उपयोग होत नाही जर त्या पदार्थामध्ये मीठ व्यवस्थित नसेल तर. तर हे बघा व्यवस्थित मी मीठ टाकल्यानंतर ही भाजी मिक्स करून घेते. तर 1-2 मिनिटं आपल्याला ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याची टेस्ट आणखीन छान लागेल. आता मी टाकणार आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. तुमच्याजवळ कसुरी मेथी असेल तर ती टाकली तरी चालेल, पण माझ्याजवळ नाही त्यामुळे मी कोथिंबीर टाकलेली आहे. तर मी ज्या पण रेसिपी दाखवते, म्हणजे असं नाही की तो पदार्थ हवाच म्हणजेच आपण एखादा पदार्थ बनवू शकतो. तर मी म्हणजे घरात अवेलेबल असेल त्या साहित्यामध्ये सुद्धा अगदी साध्या पद्धतीने रेसिपी दाखवत असते. तर एखादा पदार्थ नाही किंवा एखादी वस्तू नाही म्हणून मी रेसिपी वगैरे बनवायची थांबवत नाही. मी ट्राय करते आहे त्या साहित्यामध्ये बनवण्याचं, आणि ते छानसुद्धा बनतं बरं का. तर हे बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर आपण सुरुवातीला मैद्याचं पीठ मळून ठेवलं होतं. तर हे बघा छान असं भिजलेलं आहे पीठ. तर परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे.
आता आपण छान अशी फ्लॉवर शेपमध्ये कचोरी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर हे बघा, पीठ मळून घेतलं. तर दोन पद्धतीनं म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला ह्या कचोरी कशा बनवता येतील त्यासुद्धा मी दाखवणार आहे बरं का. तर मी छोटे छोटे गोळे सुरुवातीला करून घेते. तर किती मोठ्या आकाराची कचोरी तुम्हाला बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त घेऊ शकता. तर हे बघा, मी गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर थोडंसं सुकं पीठ मी घेते, अगदी थोडंसं, आणि हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे गोल असं. तर हे बघा, छान असं मी लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे.
तर अशा पद्धतीने मी सगळ्या आलू कचोरी बनवून घेतल्या. तर किती सुंदर ही फुलं दिसत आहेत बघा. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतच बेल आयकन प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायलासुद्धा तितक्याच सोप्या जातील.